So it's time me to leave Madurai. This was the Christian homestay. You can skip if you want, पण पुन्हा मदुराईमध्ये हे एकच आहे तिथे डॉमचं सिस्टम दिसतं. हे डॉमचं इथे आहे आणि त्यांचं मी आधी 2 दिवस इथे राहिलो, नंतर मग 1 दिवस इथे राहिलो, कालचा दिवस. ओके, तर मग आता आपण चाललो आहे. अरे ये यार लवकर कन्याकुमारीवरून आपल्या इथून निघायचं आहे. द स्पॅरो कन्याकुमारी. ओके, तेरी गणपती बाप्पा मोरया. ओके, काल पाऊस पडला, असं टेन्शन आलं की जायला. एकतर हे धुतलं आहे, गाडी धुतलं आहे चांगल्यापैकी, आणि आता चिक्कल. आता काय माहिती पुढे किती चिक्कल भेटेल, काय भेटेल. हो पण लोक उठलेत, दूध आणायला चाललेत वाटते बाबा. या ह्याच्यामध्ये मला पटकन हायवेला टच व्हायचं आहे. अरे यार, ओली नको रे, पाणी नको. हो हे बघ, अचानक काल एवढं गरम होतं नंतर जे पाऊस चालू झालं ना की विचारू नका यार. सगळे ओले आहेत यार. ते एक चांगलं झालं की ते हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं. त्याने दुसरा बॅगचं स्विच काढून ते लावलं आहे. आता हे काय माहिती किती दिवस टिकेल. तर गेला काय करणार नाही आहे मी, बट हां नंतर जे राईडसाठी जर तयारी करायला असेल तेव्हा मग सगळं ते चेंज करायला लागेलच. त्या व्यतिरिक्त दुसरं काही ऑप्शनच नाही माझ्याकडे. या साईडला गेलं ना, इथून सेट गेलं तर इथे सगळे गव्हर्मेंट ऑफिसेस आहे, एक्सपेन्सिव्ह ते जे म्हणतात ना भारीतले हॉटेल्स सगळे, ते सगळं त्या साईडला येतात, या साईडला मागच्या साईडला. मला वाटलं की हे जरा अनडेव्हलप्ड असेल, पण मोस्टली जेवढे पण मंत्रालय टाईप ते जे बिल्डिंग्स असतात ना ते सगळं ते मागच्या साईडलाच आहे. आणि त्याच्यामध्ये एक एक रूट आहे. रूट म्हणजे त्याच्यामध्ये एक नदी वाहते. त्या नदीच्या त्या साईडला मग मीनाक्षी टेम्पल आहे. आणि त्याचं पण सुंदर असं हे एक्सपिरियन्स राहिलं. पहाटे मी गेलेलो आणि मोस्टली रॅपिडोवरतीच फिरलो. मी जेवढं पण फिरलो रॅपिडोवरतीच फिरलो, कारण ते कन्व्हिनियंट पडतं बाईकपेक्षा सिटीमध्ये. सो दॅट इज द वन थिंग. हो काल इथेच कुठेतरी आलेलो बाईक धुवायला. आता किती वाजले निघता 6 वाजले. 5:30चं टार्गेट ठरवलं, 6 वाजले. पोचणार आहे 10 वाजता, तर 11 वाजता पकडूया. कारण मध्ये लंच ब्रेक जर घेतलो, लंच ब्रेक बोलतो आहे मी, ब्रेकफास्ट ब्रेक घेतलो तर ते एक गोष्ट राहणार. कारण ॲक्च्युली कसं आहे, नुसतं 246 किलोमीटर्स आहे. सो एवढं काय डिस्टन्स नाही आहे माझ्यासाठी तरी. तर मे बी जर स्ट्रेच केलो तर केलो, नाही तर मग राहू दे. तर ही ती नदी आहे. आता तर जरा सुकलेली ऑलमोस्ट आहे, पण लास्ट टाईम आलो तर मस्त भरलेली होती. आणि त्याच्यामुळे तिकडे एक असं पाणीचं हे असतं आहे, साठा होऊन जातं आहे, आणि ते सगळं रोडवरती होऊन जातं आहे. आणि लोक तसेच जातात आणि तसेच येतात. हे म्हणजे नॉर्मल आहे तिकडचं असं वाटतं मला, कारण जेवढ्या वेळा पण आलो आहे तसा प्रॉब्लेम तिथे दिसलंच आहे मला. सो दॅट इज वन थिंग इथे. ही बघा इथून येते आधी. तर मग या साईडला आहे मीनाक्षी टेम्पल, आणि या साईडला दुसरं टाऊन आहे. पण म्हणजे इथे जरा पॉश आणि थोडंसं म्हणजे चांगलं रोड असं वाटतं, MG रोड टाईप. तर आता आपल्याला जायचं आहे राईट साईडला. अरे वाय आर यू सो कन्फ्युज्ड. हां, आता इथून जरी मागच्या साईडनं स्ट्रेट जरी गेलं ना तर मग डायरेक्ट तुम्ही बायपास करता. बट ते रूट जातं रामेश्वरमसाठी. रामेश्वरम इज अराउंड 164 किलोमीटर्स ओनली. तिथे ते बघा छान किती दिसायला लागलं बघा. माहीत नाही ऑस्मोमध्ये दिसतं की नाही, काय म्हणतात मला माहीत नाही. म्हणजे एक होतं लक्षात, पण आता नाही आहे लक्षात. वॉट वर्ड्स मॅन. सो ऑलमोस्ट 15 मिनटं नाही, 15 नाही 18 मिनटात मेन हायवेला जॉईन झालो मी. बरं झालं सकाळी जास्त लवकर उठलो, म्हणजे तरी पण लेटच निघालो मी. बट ओके, नॉट बॅड.
त्याच्यासाठी जाण्यासाठी. सो आता हे NH44 लागले आहे. आता इथून स्ट्रेट जायचं आहे. काय त्याच्यामध्ये काय हे नाही, डायव्हर्जन्स नाही, काय हे नाही आहे. आय होप सो. बाकी हा काय सुंदर दिसतं यार, ते सनराईज इथं होतं आहे. आणि सध्या मॉर्निंगचं ब्रीज जरा एवढं थंड नाही आहे, बट चांगलं आहे बा, छान आहे, बरं वाटतं जरा. तर राहिला गोष्ट इकडचं ना, आता ते जे मोस्टली जेवढं मी फिरलो आहे ना, ते रॅपिडोमध्ये फिरलो आहे मी, विच वॉज कन्व्हिनियंट होतं. बट इथे प्रॉब्लेम तेच आहे. मे बी हे प्रॉब्लेम मी हैदराबादला पण मी नोटीस केलं आहे की फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही रॅपिडो बुक करता तर ते कॅप्टन जे रायडर्स असतात तर कॅप्टन ते लोक बोलतात त्याच्यामध्ये रॅपिडोमध्ये. तर ते लोक पहिले फोन करतात, पहिले विचारतात की कुठून लोकेशन घ्यायचं आहे, कुठे लोकेशनमध्ये यायचं आहे करून. आय डोंट नो त्यांच्या मॅपमध्ये ते दिसतं की नाही की कुठे ड्रॉप करायचं किंवा कुठे उचलायचं आहे. पिकअप तर दिसलं पाहिजे ना. तर ते लोक विचारतात ड्रॉप कुठे करायचं आहे. आणि प्रॉब्लेम ते आहे की त्यांना ते लोक तमिळमध्येच बोलतात ऑब्व्हियसली. मग त्यांना विचारावं लागतं की हिंदी और इंग्लिश करके. नंतर मग कसं तरी ते इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करतात. मग सांगितलं की बाबा हे जायचं आहे मला करून. नंतर मग बोलतात ओके हाऊ मच इट इज शोईंग ऑन द ॲप. तर मी बोललो एवढंच आहे, एवढं 51 किंवा 53 दाखवत आहे. तर नो यू हॅव टू पे लिटिल बिट ऑफ मोर करून. मग बोललो की कॅन्सल कर, नको तुझ्याकडे नाही जातं, मी तुला का देऊ. समटाईम्स काय होतं आहे, समजा जर बिल जर आपलं हे म्हणजे टोटल हे बिल जर झालं 43 रुपीज किंवा 41 रुपीज किंवा 51 रुपीज, तर मी त्याला राऊंड फिगर करून टाकतो. मी 41 असेल तर 50 देऊन टाकतो ॲज अ टिप म्हणून. आणि नाही तर 61 असलं तर 62 असलं तर 70 रुपीज देऊन टाकतो मी त्याच्यामध्ये हे नाही करत. समजा जर तो स्टार्टिंगपासून विचारला नाही तर तो व्यवस्थित आला, गपचूप आला, बसवला आणि व्यवस्थित त्याने पोहोचवलं तर मग मी देतो टिप, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हे स्टार्टिंगलाच 20 रुपये जास्त द्या, 10 रुपये जास्त द्या, हे चुकीचं आहे ते. आणि हे सेम इथे पण होतं आहे. कन्याकुमारीला पण कन्याकुमारी हैदराबादला पण होतं आहे. पण हैदराबादमध्ये कसं आहे की लँग्वेजचा प्रॉब्लेम होत नाही, तिथे हिंदी नॉर्मली लोक बोलून टाकतात, पण इकडचे लोक नाही बोलत तसं. तर मग ते गोष्ट इथे ते तुम्हाला त्रास देऊ शकते जर तुम्ही सोलो आले आणि तुम्हाला रॅपिडोने जर फिरत असलं. बट यांचं नेटवर्क चांगलंच आहे, तुम्हाला भेटून जातं रॅपिडो. म्हणजे मी काल ते गौरीशंकरवरनं येताना मी ऑलमोस्ट 3 रॅपिडो कॅन्सल केले, कारण 3 लोक मला जास्त पैसे मागत होते. बट शेवटी एक होता, तो आला व्यवस्थित, शांतपणे आला. भले त्याने हेल्मेट घातलं नव्हतं, बट ठीक आहे यार, पोचवला त्याने आणि त्याला मग देऊन टाकलो. त्याला जेव्हा 41 रुपीज होतं त्याला 50 रुपीज देऊन टाकलो मी. की घे बाबा, काय यायचं नाही, म्हणजे व्यवस्थित आणला. आणि म्हणजे आर्ग्युमेंट्स नाही केलं ना. आणि ॲटिट्यूड पण कसं आहे, कॅन्सल देन असं त्यांचा ॲटिट्यूड असतं. ते खूप चुकीचं आहे ॲक्च्युली आहे. आणि आता राहिले किती 193 किलोमीटर्स राहिलेत. 945चं ET आहे. ET तर मी नाही पकडत आहे, बट प्रॉपर 200 किलोमीटर आहेच, म्हणजे एकदम एक्झॅक्ट असं. तर बघूया आता थोडं पुढे कुठे हॉटेल भेटलं तर तिथे नाश्ता करूया, कारण 7 तर वाजलेच आहे. 7 ते 8मध्ये जर नाश्ता जरी केला तर काही प्रॉब्लेम नाही होत. असं भूक तर नाही आहे किंवा असं कॉफी प्यायचं असं तलब पण नाही आहे, कारण असं फ्रेश वाटतंच आहे, कारण थंड पाण्याने आंघोळ केलं आहे. बट लेट्स सी, जर काही ऑप्शन भेटलं तर. हा पण एक रायडर आहे. नाही रायडर नाही आहे. सनराईज झालं आहे, वायदर चेंज करू की नाही विचार करतो आहे मी. थांबल्यानंतर मग मे बी ते कॅमेरा पण लावायचं मी बघतो, मी ते गोप्रो लावायला. प्रॉब्लेम काय की इकडचं ते एक नट आहे ते गायब झालेलं आहे. तर आता ह्याला काय जुगाड करू शकतो मी ते आता बघतो मी. तर झालं तर झालं, नाही तर मग असंच आहे. मग आता हा जो चालला आहे म्हणजे कपल आहेत आणि एक लहान बाळ पण आहे त्याच्यामध्ये. आणि UKची गाडी आहे, उत्तराखंडची गाडी आहे, पण मोस्टली तो 100च्या स्पीडवरती येतो. भाई मी तर माझ्या मुलाला नाही बाबा घेऊन एवढ्या स्पीडमध्ये जाऊ शकतो. हे लोक कसं करतात देव जाणे बाबा. काय म्हणजे काय बोलायचं या लोकांना. एक चांगले दोघे जण हेल्मेट घातले, पण एवढं स्पीड मस्करी आहे का यार. टोटली इरिस्पॉन्सिबल. तर आता होता 62 किलोमीटर झाले, पण अजून काही असं हॉटेल भेटलेलं नाही आहे. आता नेक्स्ट जेच भेटेल बसूनच जाईन मी. छोटे असे हे टी स्टॉप भेटतात, असे हॉटेल काय भेटत नाही. बघूया. आता इकडे एक चित्रभवनामध्ये थांबलोय. ते जस्ट स्टार्ट करतात आहे. ओके, नाश्त्यासाठी हाफ फ्राय बोलले त्याला, पण अजून त्या लोकांनी. हो मस्त आहे एकदम रोड. एकदम बघता 70 किलोमीटर 80 किलोमीटर कधी आलं कळलंच नाही. आता ऑन करूया. चालू झाले का रे. चालू झाले. ओके, सो इथे थांबलेलो मी आणि
जबरदस्त नाश्ता होता. म्हणजे त्याने थांबायला लावलं त्यांनी, बट जबरदस्त नाश्ता होता. रोड तर या साईडला आलो, बट ठीक आहे. आता काय बोलणार, आता दुसरं काय ऑप्शनच नाही तर भेटत होतं. तर आता रोड क्रॉस करायचं आहे फटकन एकदम. कोण येतं आहे का रे? ओके. सो फायनली अशा टाईपचा सेटअप तर मी वाटच पाहत होतो करायचं करून. बट निघताना आणि हे यार यार एअर प्लग्स जायचं राहिले. ठीक आहे, थोड्या वेळ चालूया, नंतर एअर प्लग्स पण घालूया. ओके. सो दिस इज हाऊ ऑलमोस्ट 158 किलोमीटर्स आहे. 1 तासच्या वरती झालं ब्रेक ऑलमोस्ट. हां, 1 तासच प्रॉपर झालं ते. आणि त्या व्यतिरिक्त एक कॉफी पण पिलो मी. तर किती घी रोस्ट होतं ना, ते लय हेवी होतं. तर एक घी रोस्ट, एक आमलेट, एक वडा, ते तिने खाऊन घातलं. पोट फुल झालं. आता दुपारचं जेवायची काहीच गरज नाही आहे, एवढं पोट फुट झालं आहे. सो ऑलमोस्ट इट्स बेटर की नाश्ता चांगलं राहिलं ना तर असं बरंच पडतं असं. ओके. काय सारखं ओके ओके बोलत बसतोय पण. अरे एअर प्लग घालतो यार मी, नाही तर त्रास होईल. आता प्रॉपर 150 किलोमीटर राहिलं आहे. आय डोंट थिंक सो की मी थांबणार आहे. जसं आहे तसं चालायचं. 2 दांडीचं आहे. अरे यार रिझर्ववरती येऊन जाईल. नाही यार, परत एक ठेवायला गेले. अरे यार हे बंद झालं. परत गोप्रोने टांग दिली रे, टांग दिली. काय हां चालू झालं. जर तुम्ही पनवेलमध्ये राहत असले, पनवेल किंवा आसपास राहत असेल, पनवेल ओल्ड पनवेलमध्ये, तर रॉयल एनफील्ड हेल्मॅकच्या शोरूममध्ये तुम्ही बिलकुल जाऊ नका सर्व्हिसिंगसाठी. वन ऑफ द वर्स्ट सर्व्हिसिंग एक्सपिरियन्स आय हॅव बीन थ्रू. काय म्हणजे त्यांना काय वाटत का नाही मला माहीत नाही. ते लोक सारखं फोन करतात की सर तुमचं सर्व्हिसिंग पेड सर्व्हिसिंग राहिलं आहे, पेड सर्व्हिसिंग राहिलं आहे, पेड सर्व्हिसिंग राहिलं आहे करून. तर लास्ट टाईम मला ॲक्च्युली बरंच काम करायचं होतं. मेन तर आहे जर ह्याच्यावरती जे टायमर आहे, इंडिकेटरवरती जे टायमर आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवरती, ते काम नाही करत आहे. ते सारखं रिसेट होत राहतं. तर ते एक गोष्ट होतं, म्हणजे ते एक इश्यू होतं. ते मला सर्व्हिसिंगमध्ये सर्व्हिस सेंटरमध्ये, ऑफिशियल सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवावं लागलं असतं. मला दुसरं काही त्याच्यामध्ये ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. सेकंड वॉज द हँडल बार. आता हे हँडल बार मी ऑनलाईनच घेतलेलं, कारण त्यांच्या वेअरहाऊसमध्ये भेटतच नव्हतं. खूप प्रयत्न केलं, मग शेवटी मग ह्याच्यामध्ये भेटलं, ॲमेझॉनमध्ये भेटलं. तर चेन्नईवरनं झालं. सो इट इज ॲक्च्युअली ऑफिशियल हँडल बारच होती, म्हणजे ऑफिशियल स्पेअर पार्ट होती. आणि त्यानंतर मग नॉर्मल सर्व्हिसिंग करायचं होतं. तर तिचा फोन आला, तर तिला बोललं की ठीक आहे मॅम, मी सर्व्हिसिंगला येतो, तुम्ही या तारखेला सर्व्हिसिंगचं माझं अपॉइंटमेंट बुक करा. तिने ते केलं. आणि अपॉइंटमेंट होतं 10 वाजता, 11चं अपॉइंटमेंट होतं. तर मी 10:45ला जाऊन पोचलो, 15 मिनटं. तर मे बी लवकर येऊन जाईल करून. तर ऑलरेडी तिथे 50 लोक होते, म्हणजे 50 बाईक्स होते त्या दिवशीचे. तर मग ते तर आणि ॲडवायझर एकच. तर माझं जॉब शीट बनवायला मला 3:30 वाजले. कॅन यू बिलीव्ह की मी 10:30 पासून ते 3:30पर्यंत असंच बसलेलो. मी काहीच काम करत नाही. त्यांच्या वेटिंग रूममध्ये बसलेलो, मोबाईलमध्ये टी व्हीवर सिरीज बघत बसलेलो. म्हणजे एवढं हलगर्जीपणा की मला समजूच काय सांगू यार त्यांना. इट्स टोटली नॉट ॲक्सेप्टेबल. त्यानंतर 3:30 झालं, मग 4 वाजता आलो मी घरी. त्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा हे काम करायचं आहे. त्याचं जॉब शीट त्याने बनवलं ना, 8,000चं जॉब शीट बनवलं त्याने. ते मी काय त्याला सांगितलेलं की तुमच्या आधी याच्यासाठी आलेलो मी सर्व्हिसिंगमध्ये, तुमच्या रेकॉर्ड्समध्ये त्यांचं म्हणजे तेव्हा टॅबमध्ये करायचे. आता काय माहिती ते लोक त्या पेपरमध्ये घेत होते, ते फॉर्ममध्ये बनवून घेत होते, पण त्या टॅबमध्ये ऑनलाईन ते लोक ते जॉब शीट बनवायचे. त्याला सांगितलं की त्या तुमचं ते डेटा आहे ना, त्या डेटावरनं बघा की लास्ट टाईम काय काय झालं आहे, त्या हिशोबाने आता चेक करा करून. मग त्यानं तो बघायलाच तयार नाही, जायलाच तयार नाही. काय माहिती काय प्रॉब्लेम होतो करून. मग त्याला काय सांगितलं, नुसतं आपलं इंजिनचं ऑइल चेंज कर, फिल्टर चेंज कर आणि चेंज लोबिंग कर, बस तेवढंच कर, बाकी काहीच करू नको करून. त्याने बोललं नाही तुम्हाला हे शॉक ऑब्झर्वरचे ऑइल चेंज करायला लागेल, इंजिन फ्लशिंग करायला लागेल, टोटल बॉडी क्लीन करायला लागेल. मी बोला लास्ट टाईम केलं आहे मी करून, बघ ना तुझ्या रेकॉर्डमध्ये. तर तो बघायलाच तयार नाही. मग शेवटी त्याला बोललो नाही, ते सगळं गोष्टी काढून नको, नुसतं हँडलबार लावून दे आणि हे ते प्रॉब्लेम झाले ते मला रिपेअर करून दे. ते झालं. तर ते सगळं करून तरी 4,000चं काहीतरी एस्टिमेशन काढलं त्याने. विचार करा, म्हणजे ते म्हणजे का लुटायलाच बसले असं वाटतंय मला. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी माझा फोन आहे, मग दुसऱ्या दिवशी त्याने कॉल केला आणि बोलवलं की तुमचं सर्व्हिसिंग झालं, तुम्ही येऊन घेऊन जा.
आलं तर कसं आहे की गेटच्या समोरच आहे ना गाडी उभी होती माझी, काहीच काम नाही झालेलं, हँडल बारवर काहीच काम नव्हतं. आता ऑइल चेंज झालं असेल जास्तीत जास्त आणि त्याने ते चेन लोबिंग करून ठेवलं असेल, बाकी काहीच काम केलं नाही. तर त्याला विचारलो की अरे हँडल बार मी देऊन गेलेलो तुला, बोलला हँडल बार लावून दे, आणि हे पण ते स्पीडोमीटरचं पण ते टायमर ते रिसेट होत आहे. तर मग तो त्या टेक्निशियनला विचारा गेला, अरे वो किया क्यों नहीं, ये क्यों नहीं किया, बोले मी करने गया था, फिर मैंने रुक गया, ये किया ते किया करून. माझं असं डोकं असं चिडचिड झालेलं, मी खूप कंट्रोल केलेलो, मी खूप म्हणजे माणसाचं म्हणजे एवढं नाही पेशन्स टेक करायचं. मग त्यानंतर मग मी त्याला बोललो की ठीक आहे जाऊ दे, दुसऱ्या दिवशी मी येतो, व्यवस्थित कर, पण सगळं काम करून टाक आणि झाल्यानंतर मला व्हॉट्सअपमध्ये फोटो पाठवून दे की बाबा काम झाले करून. मग म्हटलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी आलो, मग हँडलवर लागलेलं पण ते टायमरचं कामच नाही. आणि त्याने त्याला विचारलं की अरे टायमरचं तसंच नाही, बोललं की नाही मी सेट करून देतो आता, जर तुमचं जर परत प्रॉब्लेम आलं ना, आता प्रॉब्लेम येणार नाही बोलतो, त्याने काय रिपेअर तर केलंच नाही होतं, काय काम केलं नव्हतं सेट केलेलं. जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला मी फोन करून बोलतो, जेव्हा ते गर्दी कमी असेल तेव्हा तुम्हाला बोलतो. तर तोपासून तर आत्तापर्यंत त्यांनी काहीच फोन केलं नाही. आणि त्यांचं परत ते वॉशिंगचं बंद होतं, त्याने मी त्याला टेफ्लॉन कोटिंग करायला सांगितलेलं, कारण मला या डाईटला याचं होतं करून, तर तेही त्याने काय केलं नाही, कारण वॉशिंगच बंद करून. नंतर मग मी खूप कोल्ड माइंडेडली ते सगळं केलं आणि मी निघालो तिकडून. नंतर मग रिव्ह्यूसाठी त्या बाईचा परत फोन आलेला, आय डोंट नो हर नेम, मे बी माहिती असलं तरी मी घेणार नाही यांच्यामध्ये, पण तिला फोन आला. मग तिला जे झाडलं फोनवरती की विचारू नका. ती अशी एकदम हेच झाली की तिला असं रिग्रेट वाटायला लागलं की कशाला ह्याला फोन केलं. मी तेच बोललो की अरे तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस द्यायला येत नाही तर मग तुम्ही सारखं बोलवता की अरे सर्व्हिसिंगला या करून. त्यापेक्षा ते राम मोटरमध्ये गेलं असतं ते बरं पटकरलं असतं. ते राम मोटर आता खारघरला पण ओपन झाले, भले एक दिवस घ्या पूर्ण, मला काहीच अरे यार हे पण दूध व्हावं लागले, तर तिथे जाऊन टाईट करायला लागेल. मग भले तिथे तुम्ही करा, काय प्रॉब्लेम नाही आहे, एक दिवस घ्या, व्यवस्थित करून द्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही अननेसेसरीली काम झालं नाही तरी तुम्ही बोलवताय आणि काम पूर्ण करत पण नाही आहे, म्हणजे एवढं वर्स्ट टू वेस्ट आहे. म्हणून मी कानाला खडा लावले, बोलतो मी कधीच येणार नाही तुमच्याकडे, असं फालतू तुम्ही सर्व्हिसिंग देता. आता परत तिचा फोन आला मला, तर परत मी झाले आणि त्यांनी कंप्लेंट रजिस्टर केलं. ठीक आहे, कंप्लेंट रजिस्टर केलं, मला ते कंप्लेंट ID विडी ते पण मला मेसेज आलं. पण त्याच्यानंतर याच्यावरती काय काम केले आहे, ते रेक्टिफाय केलं आहे की नाही किंवा काहीच नाही. आणि मला नाही वाटत की त्याचा जो ओनर आहे तो ही इज लीस्ट बॉर्डर अबाउट एनिथिंग. कारण आय एम नॉट शुअर की जेव्हा मी एंटर करत होतो ना गाडी घेऊन, म्हणजे त्याचं गाडी होतं आणि आता ते कार्टन होतं याचं हँडल बारचं, तर ते समोर कुठेतरी होंडा सिटी की काहीतरी गाडी उभी होती, एकदम समोरच उभी होती. त्याला मी हॉर्न वाजवलं की थोडंसं पुढे घे, मला आत जाऊ दे. तो हा कोण होता, ड्रायव्हर होता की मालक होता काय माहीत नाही, असं ड्रागाने बोलत होतं की जसं की त्याचे किडनॅप मागितले मी करून. एवढं फालतूगिरी इकडे. सो इट्स बेटर की मी तर रेकमेंड करणारच नाही कोणाला जायचं असेल, भले गाडी तुम्ही घ्या एकदाचं, तेव्हा ते पण काय एवढं काय माझं म्हणजे एकदम प्लेझंटफुल एक्सपिरियन्स पण राहिलेलं नाही आहे. ते 4 वर्ष आधी जे घेतलेलं मी गाडी, बट आता तर बिलकुलच नाही बाबा तिथे जायचं. बेस्ट नॉर्मल लोकल गॅरेजेसमध्ये जावा. जर तुम्हाला नुसतं ऑइल चेंज हे करायचं, ते लोक स्वस्तात करून टाकतील. हे लोक हे चार्जेस ते चार्जेस, हे GST ते GST, हे लेबर चार्जेस, अरे काय लेबर चार्जेस, हे ह्याला सेटिंग करण्यासाठी मी तुम्हाला 1500 रुपये देऊ, आणि काय फालतूगिरी आहे यार, लिटरली काय फालतूगिरी. तो आता बघूया, आता नेक्स्ट टाइम आता तिथं नेक्स्ट टाइम कॉल येऊ द्या, तेव्हा बघतो मग मी काय तेव्हा आधी ते कंप्लेंट केलेलं त्याचं काय तुम्ही रेक्टिफिकेशन दिले आहे, तेव्हा काय अपॉलॉजी काय दिले आहे का, काय रिफंड देतात आहे का, मला सांगत असं, तेव्हा मग मी विचार करेन. अननेसेसरीली मी तिथे परत मला टाईम वेस्ट करणार नाही. त्यापेक्षा एक दिवस जाईन त्या खारघरला कुठे जाईन त्या राम मोटरमध्ये, एक दिवस तिथे बसेन पाहिजे तर, पण गाडी घरीच घेऊन येईन परत. अरे काय बोलणार यार, एवढं मोठं ब्रँड आहे, म्हणजे ब्रँड आहे चांगलं, पण हे सर्व्हिसिंगमुळे ना हे मार खात आहे. भले ते सर्व्हिस सेंटर सगळीकडे अवेलेबल आहे, मोस्टली काही असतील चांगले, पण हे पनवेलवाले ना खूपच बेकार आहे. ॲक्च्युली चित्रदुर्गापासून आहे ना ह्या रूटवरती, म्हणजे ऑफकोर्स आफ्टर सम पार्ट आफ्टर वन बिफोर बँगलोर, त्याच्यानंतर जेवढे पण तिथं आहे ना सगळीकडे किती विंडमिल्स आहेत, सगळीकडे विंडमिल्स आहेत. त्यातलं एकच चालू आहे, बाकी सगळे असेच आहेत, लॉक लावून ठेवलेत, काय लावलं काय माहिती नाही. म्हणजे असं वारा तर नाही आहे, असं की असं क्रॉसविंड्स येतं या काय असं तर काय वाटत नाही आहे, पण जबरदस्त आहे. म्हणजे हे लोकांनी काय इन्व्हेस्टमेंट केलं आहेत ना इथे, म्हणजे एनर्जी करण्यासाठी, विंड एनर्जीसाठी. बाकीच्या कंट्रीचं माहीत नाही, पण इंडियाचं तर बाबा भारीच आहे. आय गेस नेदरलँडमध्ये वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त विंडमिल्स असतात आहेत. पण आता कसं आहे, मी एकदम टिपला जातो आहे, म्हणजे एकदम खालच्या साईडला जातो आहे कन्याकुमारी, म्हणजे याच्यानंतर इंडिया संपतं. तर मी एक्सपेक्ट करतो की नुसतं पाणी हेच दिसेल, पाणीच दिसेल, समुद्र दिसेल, पण इथे ह्या डोंगर दिसायला लागले. काय माहिती कुठल्या साईडचे डोंगर आहे ते डोंगर खूप दिसतात इथे, काय वेळ आहे यार. आय गेस ते तामिळनाडूचेच आहेत की त्या साईडचे आहेत, म्हणजे केरळ साईडचे आहेत, कारण केरळ मोस्टली हिल्ली रिजनवरतीच आहे म्हणजे याच्यामध्ये. आणि हे तसं नाही, हे फ्लॅटलँड भरपूर असते. असं वाटतं की आता सी दिसेलच काही याच्यामध्ये, पण तरी 70 किलोमीटर आहे आता अजून. हां, लेट्स वेट अँड वॉच मॅन. होडी बाबा, केवढे सारे बापरे. मागे हे डोंगर आहे ना, तर एकच एक हे देत आहे बघ, बॅकग्राऊंड देतं. इकडे तर विचारूच नका.
सही आहे सही आहे. म्हणजे हे सगळे चालू आहेत हे छोटे छोटे आहेत पण सगळे चालू आहेत. ते बघा शानदार जबरदस्त. पुढे काय माहीत नाही मला, तो बोलतो असं तिथे पण भरपूर आहेत. हो 28 किलोमीटर राहिलेत नुसतं. 28 किलोमीटर 27 मिनट्स. कॉफ़ी चाय नहीं, मेरे को नारियल पानी पिएगा. मेरे को नारियल पानी, मेरे को टाइम नहीं है रुकने के लिए. थांबायचं नाही आहे मला. फुल ते याचं अवतार टाईप डोंगर वाटतात ते, म्हणजे एकदम तसंच नाही बट थोडंसं त्याचं फिलिंग येतं आहे तसं. बाय द वे आता पुढच्या महिन्यातच त्याचा नवीन पार्ट जाऊ का नको जाऊ तुझा. पुढच्या महिन्यात नवीन पार्ट त्याचा येणार आहे अवतारमध्ये आणि ॲज आय प्रॉमिस्ड टू डॉक्टर पिलियन मला त्याला घेऊन जावं लागेल. सो आफ्टर बिकमिंग मॉम शी इज कमिंग विथ मी फॉर मूवी. आता गुड्डूला घेऊन जायचं की नाही घेऊन जायचं ते नंतरची गोष्ट आहे. बघूया आता कसं आहे, तो थांबतो बसतो की नाही की. ॲक्च्युली माझं हॉस्टेल तेच आहे वाटते. हां ते वाटते स्पॅरो तेच आहे वाटते. आणि हे बघा अरे कन्याकुमारी स्टेशन किती जवळ आहे यार इथून. सही आहे. बट आपण थोडंसं पुढे जाऊया, थोडंसं डिटूर घेऊया. मग परत मग आपण इथेच डायरेक्ट इथंच येणार आहे, काय टेन्शन नाही त्याचं. ओके इथून जाऊन असं जाऊन द्या लागतं. ठीक आहे नंतर येऊया आपण इथेच. थोडंसं पुढे बघूया, पुढेपर्यंत म्हणजे एंडपर्यंत टच करूया आपण. क्या बात आहे क्या बात आहे. याच्या पुढे समुद्र दिसतंय मला. हा थंड गार आलं आहे. क्या बात आहे. क्या बात है, एक नंबर. NH44 ends. This is the last final. क्या बात आहे. आई समुद्र बघ असं वाटतं की असं एक एलिव्हेटेड झालेलं आहे. चल जरा तिकडचं एक पेबल आपला जरा टच करूया आपण. क्या बात आहे. हा हे बघा टच झालं. झालं टच. यासाठीच तर आलेलो मी. वाव काय भारी दिसत आहे. इकडे वाटतं राजस्थानी लोक आहेत, ते लोक गुजराती लोक आहेत, ते लोक जेवण बनवतात. वाह काय दिसतं आहे यार, ते उत्तम. त्या साईडला ते हे आहे. तर आता आपण जाऊया मागे. हे लोक इकडचं जेवण जेवतात. हे लोकांना समोर डोसा पचत नाही वाटते. बापरे कसं मोठे मोठे चपात्या आहेत. चला थोडंसं राईट साईडला जाऊया. म्हणजे हे नुसतं एक दाखवतं, नंतर जायचं पण आहे आपल्याला, असं काही नाही आहे. जस्ट एक डिटूर म्हणून. हो सण ना. इथे एकदा एक यूट्यूबर आलेला राहायला आणि त्याने खूप चांगलं रिव्ह्यू दिलं. एवढं चांगलं रिव्ह्यू दिलं की माझं मनच झालं नाही इथे याचं. हो क्या बात आहे. काश असं थोडंसं म्हणजे थोडं बजेट वाढवलं असतं मी आणि जर पॉश हॉटेलमध्ये राहिलो असतो मस्त एकदम सी व्ह्यूमध्ये. नाही आता इथे म्हणजे कसं आहे का की इथे परत येणार आहे फॅमिलीला घेऊन, तर मला यावंच लागेल. एक असं आहे की मस्त बाईक घेऊन आलो आहे असं म्हणून. क्या बात आहे. दिस इज नॉट NH रोड, NH44. दिस इज द कोवलम ग्रिल अँड चिल शॉर्मा बर्गर. क्या बात आहे. हे लाईट हाऊस आहे. हे लाईट हाऊस लास्ट टाईम होतं की नाही लक्षात नाही, बट हां इथे सांगतो. मे बी जायला पण देतात वाटते लाईट हाऊसला. काय टायमिंग आहे का? हां टायमिंग आहे. एंट्री पास आहे इंडियन. जाऊया जमलं तर तिथून जरा बघूया. तर म्हणजे पॉवर डिस्ट्रीब्युशन. अरे क्या बात आहे ना. ट्रायसी हां हे बघत होतो मी, बट हे बजेटच्या बाहेर येतात होतं आणि हे लोक निगोशिएट पण नाही करत जास्त. आता आपल्याला सवय आहे हॉस्टेलर्समध्ये, कारण 2 हॉस्टेलर्समध्ये जेवढे आपण गेले ते असेच तुम्हा लोकांना एंट्री भेटले. ते पण बनेल काही वर्षानंतर. अरे वा हे पार्किंग ह्याच्यात आहे. ओके सर शेड पार्किंग आहे विच इज गुड. सर आय हॅव अ बुकिंग. हेमंत रंगदळ.